तुझी हिंमत कशी झाली इथं यायची? बाईसाहेबांनी पाठवलं. तिला कसं कळलं मी इथं आहे म्हणून? हो हो, इतके दिवस गप्प बसले, पण मला सारं ठाऊक आहे, सारं ठाऊक होतं. मग इथं असं काय नडलं होतं? एका नोकराला पाठवून दिलं तिथं तू? मग काय मी यायला हवं होतं? तू आली असतीस तरी व्हायची ती माझी बेइज्जती टळली नसती. एक गोष्ट लक्षात ठेव विद्या, तुझ्या इशाऱ्यावर नाचायला मी तुझ्याशी लग्न केलेलं नाही. मी तुझा नवरा आहे, कैदी नाही. खरं आहे, कैदी तुम्ही नाही, मी आहे या 4 भिंतींच्या आत कोंडली गेलेली. दिवस रात्र या दगडी भिंतींशी गुजगोष्टी करायच्या या आशेवर की केव्हा तरी आपल्या माणसाबरोबर 4 क्षण सुखाचे मिळतील. पण नाही, माझ्या वाट्याला आलं दुःख विरहाचं. तुम्ही दुसऱ्या कुणाचे तरी आहात, या कटू सत्याचं. घराबाहेर मला सुख मिळत असलं तरी एक पती म्हणून मी तुला काय कमी पडू दिलंय? काही कमी नाही. 2 वेळ जेवण, कपडे लत्ते दाग दागिने हे दिलं की पत्नीला सगळं मिळालं वाटतं तुम्हाला? आजपर्यंत तोंड दाबून गप्प बसले मी, पण आज विचारते माझ्यात काय कमी आहे म्हणून तुम्हाला त्या बाजारी स्त्रीकडे जायची ओढ लागते. जी ओढ बायकोबद्दल वाटावी असं सुख तुम्हाला कधी देऊ शकले नाहीस विद्या. ते सुख मला मिळालं तिथं जिला तू बाजारी स्त्री म्हणून हिणवतेस. अशा सबबी सांगून आपल्या कृत्यांवर पांघरून घालावंच लागतं. दोष तुमचा नाही, दोष असलाच तर आपल्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या एका वेड्या जीवाचा आहे. लहानपणी ज्या घरावर जीव लावला ते घर माझं नाही असं सांगण्यात आलं. त्या घरातून ह्या घरात आले आणि आज कळलं की हेही घर माझं नाही, काहीच माझं नाही. या अश्रूंच्या शिवाय काही माझं नाही. बस विद्या बस, मला आणखीन वाद घालण्याची इच्छा नाही. मी बरोबर असेन किंवा चूक असेन, पण हे ठरवणारा मी आहे, तू नाही. हे घर माझ्या मर्जीवर चालणार आहे, समजलं? मैना, अगं उलटी काय चालतीयास? सकाळी सकाळी ढोसली वाटत. तुम्ही उलट झाल्यावर जग तुम्हाला उलटच दिसणार. उलट दिसत, उलट ऐकाय येत आणि उलट विचार करत. अगं उलट्याचं सुलट झाल्याशिवाय सरळ दिसत नाही, म्हणून तर ऋषी मुनी शीर्षासन करत होत. तुमची बडबड मला काय कळत नाही. माझी बडबड तुला काय कळायची नाही ग. कशी कळणार? पण काल काय झालं माहिती आहे का? हा, मला समज ठावा आहे. म्हणजे चोरून ऐकत होतीस? चोरून ऐकणं हा आम्हा बायकांचा धर्म आहे. हा. दुसऱ्याची भांडणं भित्तीला कान लावून ऐकतात बाया. म्हणजे काल रात्री सगळं चोरून ऐकत होतीस? नवरा कोकणला तर तुम्हाला ऐकायला येत नाही होय? तर बाईनी आजचं ठडकावलंय, आजचं ठडकावलंय. काय मजा आली बघा. बाई काय ठणकावती मालकाला? मालकाने ठणकावलं असेल तिला. या घरात माझा हुकूम चालल. आणि तुला बी सांगून ठेवतो, या पुढे या खोलीमध्ये माझा हुकूम चालेल. अव ते मालकाची सोबतय, नोकराची नाही. होय, मी नोकर मालकांचा आहे, तुमचा नाही. ते बरोबर आहे. आणि आत्ताच्या आता माझ्याकरता आंघोळला पाणी काढून ठेव, नाहीतर काय? आंघोळीला पाणी काढून ठेव, नाहीतर काय करशील? काय कराल? बाई काय करशील? हाताच्या नाहीतर काय करशील? बादलीत पवन, मी बादलीत पवन. ते पाहुणे येते काय तुम्हाला? आज फार दिवसांनी आलोय मी, आणि गजराबाईच्या मैफिलीत अंधार. अरे जुम्मन मिया, जा गजराबाईला जाऊन सांग धर्मदास शेठ आलेत. सेठजी, तुम्हाला याला आज लय टाइम झाला. मतलब आज तुम्ही
भलत्याच चकी आला. माझ्याच पैशावर उभी राहिलेली ही जागा. त्या पैशाचा मोबदला मी तुम्हाला पुरेपूर दिलाय. पण आज सौदा करणार हाय तुमच्या मनाचा, माझं मन जाणणाऱ्या दिलबराशी. मनाची भाषा तुझ्यासारख्या बाजारी बाईच्या तोंडी शोभत नाही गजराबाई. हे घे पैसे. तो हात सोड आधी. या रंगमहालाचे दरवाजे इतरांसाठी आता बंद आहेत. हे विचारणारा तू कोण? आणि हे विचारणारा तू तरी कोण आहेस? एक गिराईक, ज्याच्या इशाऱ्यावर गजराबाई नाचत होती, आपली जवानी उधळत होती. पण ठाकूर, तू केव्हापासून वेश्येच्या माडीला घर बनवलंस? धरमदास, आवाज खाली. मी तुला मित्र म्हणून मानलं, तुझ्यावर उपकार केले, तुला पैसे दिले. याच पैशासाठी तू माझं घर लिहून घेतलंस घाण. आणि दर महिन्याच्या महिन्याला त्याचा व्याज वसूल करतोस. यात कसले आले उपकार तुझे? ऐन वेळेला मी मदत केली नसती तर तू रस्त्यावर पडला असतास. त्या उपकाराची परतफेड तू अशी करतोस ना मग हराम? आणखीन एक शब्द जरी जास्त बोललास तर जीव घेऊन मी तुझा. हे व्याज मी कधी विसरणार नाही ठाकूर. ही थप्पड तुला महाग पडणार आहे. माझ्या कपाळी फक्त दुःखच लिहायचं होतं, तर ते सहन करण्यासाठी तुझ्यासारखं दगडाचं काळीच तरी द्यायचं होतं. डोळ्यानं फक्त अश्रूंचा शाप द्यायचा होता, तर डोळे तरी का दिलेस? तू सर्व व्यापी आहे. तुला माझं दुःख दिसत नाही का? खेळतोस तू अशा दुःखी जीवांशी? कुठलं रूप आहे ज्याची मनापासून पूजा केली नाही मी? असं कुठलं व्रत आहे ज्याचं पालन केलं नाही मी? पतिव्रता या नात्याने कुठलं कर्तव्य केलं नाही मी? आजपर्यंत तोंड बंद करून खूप सहन केलं, पण आता सहन करणार नाही. पतिव्रतांना तू लाजेचं वरदान दिलं. आज तीच लाज झुगारून देऊन मी तुला माझं वेगळं रूप दाखवणार आहे. पण ते पाहूनही तुझं पाषाण हृदय हललं नाही, माझा अधिकार मला मिळाला नाही, तर यापुढे कुठलीही पतिव्रता तुला पूजणार नाही, स्मरणार नाही. विद्या, आता आणखीन काही नको मला. सगळं काही मिळालंय. खरंच? माझी शपथ. तुझी शपथ नाही, तुला जे सगळ्यात प्रिय आहे ना त्याची शपथ. म्हणजे तुमचीच की? तर माझी शपथ, माझ्या प्राणाची शपथ. तुला सोडून मी आता कुठेही जाणार नाही, कधीही जाणार नाही. हे पहा, काय? एक गुपित सांगायचंय तुम्हाला. गुपित? ते तर तुला सांगावंच लागेल. का? कारण ते गुपित तुझ्या पोटामध्ये जास्त दिवस राहणार नाहीये. हो भाईसाहेब, हो भाईसाहेब. काय ग, इतकं हसायला काय झालं? जे तुम्ही म्हणालात ना ते अगदी खरं म्हणालात. म्हणजे हे गुपित माझ्या पोटात जास्त दिवस राहणारच नाही. आपल्याला काही कळलं नाही भाऊ. नाही कळलं? ऐका. खरं सांगतेस? हो रवी सरकार, आपणाला पाहिजे मुलगा, छोकरा.
बाईसाहेब बाईसाहेब काय मीना? बाईसाहेब अगं काही बोलशील का फक्त बाईसाहेब बाईसाहेब करत राहणार? बाईसाहेब मी देवाला गेले होते कौल लावण्यासाठी. काय? हा, तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून. आज मिळाला सुद्धा. बाईसाहेब हे कुठे आहेत? आत्ता येते. मालक मालक आपण अजून गेला नाहीत. तिकडच चाललोय. हे घे, सावकारची पिढीवर विकून टाक आणि धर्मदासच्या कर्जाचा हप्ता दे. भाईसाहेबांचा दागिना? आज पत्नीचे दागिने विकलेस तू, उद्या वेश्येच्या नादी लागण्याचा परिणाम पाहिलास. धरमदासच्या हातून वाडा किती दिवस वाचवणार आहेस तू? किती दिवस? आज पत्नीचे दागिने विकलेस तू, उद्या जुन्या आठवणी उगाळत बसण्यानं दुःख आणि वेदना या पलीकडे दुसरं काही हाती लागायचं नाही. पण काही आठवणी विसरण्याचा प्रयत्न करूनही विसरता येत नाहीत. तुमचं दुःख जाणतो मी. आपल्या वाडवडिलांच्या मालकीची वास्तू दुसऱ्याची झालेली पाहून दुःख हे होणारच. पण मला वाटतं या दुःखामध्ये तुम्हाला थोडंसं सुखही व्हावं. सुख? हे पहा, हा वाडा मी विकत घेतलाय खरा, पण मला इथे एक खूप मोठं कॅन्सरच्या रोग्यांचं हॉस्पिटल बांधायचंय माझ्या पत्नीच्या स्मरणार्थ. म्हणजे आपल्या पत्नी तरुणपणीच वारली कॅन्सर. तिच्या मरणकाळच्या यातना मी डोळ्यांनी पाहिल्या. तशा यातना कोणाच्याही वाट्याला येऊ नयेत म्हणून मी इथं हॉस्पिटल बांधायचं ठरवलंय. मला कल्पना नव्हती की इतक्या चांगल्या कामासाठी तुम्ही या वाड्याचा उपयोग करणार आहात. खरं म्हणजे आणखी काही दिवस इथं राहायचा मी तुम्हाला आग्रह केला असता, पण आता 1-2 दिवसात वाडा पाडायचं काम सुरू होईल आणि ते तुम्हाला बघावणार नाही. आता काय पाहायचं बाकी राहिले? साहेब, जेवण तयार आहे. चला. नाही, आज माझा उपवास आहे. आपण जेवून घ्या.